अहो अनुला सांगितलं ना तुम्ही काय अजितला सांभाळून राहा म्हणून. हो नाहीतर इकडे या म्हणावं, नाहीतर बाहेरच्या कुठल्याही देशात ट्रान्सफर करून घ्या, पण ते ऑस्ट्रेलिया नको. त्या ऑस्ट्रेलियाच्या नावानं अगदी जीव घाबरा घुबरा होतो बघा माझा. शोभा थांब. एवढ्या आठवणीने काकांसाठी ज्यूस केला असतास ना तर पुण्य मिळालं असतं तुला. मला नाही आठवत काकांसाठी कधी ज्यूस केले असते. अगे मला कशाला पाहिजे ज्यूस? खरी गरज त्या आशुलाच आहे. तिला कशाला? हातीपाय धड आहे ना ती. खरं तर तुमचे पाय दुखतात, तुम्हाला गरज आहे ज्यूसची. तिला आपल्या हातापायाशी नौकर कशाला हवेत हो? हां जसं काही हिच्या वहिनीच्या घरी चौरी ढाळायला सेवकच असतात 24 तास. आपल्या वहिनीच्याकडे कामं करत असेल ना ही, आणि ती वहिनी सगळी कामं चोखपणे करून घेत असेल हिच्याकडनं. काय ग वहिनी? मला सांग, तू कधी बघितलीस तिला? चोरोटीला आली होती ना ती, पण नशिबाने सगळं काही झाकलं गेलं हो. तिला काही म्हणजे काही कळलं नाही. तशी बाई हुशार आणि सुसंस्कृत वाटली मला. त्या बिचारीला काय ठाऊक हो आपल्या नंदेने केलेले उपद्व्याप. हे मला सांग, तू तिला काही बोलली नाहीस ना? मी कशाला बोलू? त्या अश्विनी विषयी एक शब्दही बोलायचा नाही असं ठरवलंय मी. हो किती मिनिटं? तुम्ही सुद्धा ना. हॅलो हॅलो, हे बघ मी फोन करेन तुला. खुश? अगं असं काय करतेस? मी तुला प्रॉमिस करतोय ना. हो फक्त 2-3 दिवसांनी फोन करेन. अगं मी जरा कामात बिझी आहे गास. मी स्वतः तुला सांगतो. हॅलो काय झालं काय? आधी इकडे दे. बाबा सांगा ना आईला, मी हा व्हिडिओ गेम घेऊन गेलो तर काय होतं? अजिबात नाही. हे बघ दिवसभर तो तेवढंच घेऊन बसतो. तहान भूक आंघोळ कशाची शुद्ध राहत नाही त्याला. हाका ऐकू येत नाही. त्रास होईल ना मी त्याला. नको. मला सांग. मला सांग, एक मिनिट ऐकून घे माझ्या इकडे बस. मला सांग, तू दिवसभर व्हिडिओ गेम्स खेळणार नाहीस, प्रॉमिस करतोस? प्रॉमिस बाबा. सच्चे है झूठा? अरे बिलकुल सच्चा प्रॉमिस यार. प्रॉमिस. घेऊन जा. छान छान चाललंय. हा चांगले सामील दोघं एकमेकांना. मीर खरंच पण मामीला त्रास नाही द्यायचा. आई तू किती उपदेशाचे दोष फासते. कुठे शिकलास तू असं बोलायला? कुठे शिकलाय तू असं बोलायला? माझा काही याच्यात हातही नाहीये. बिचाराली स्वानुभवाने शिकतो काय काय. तुम्हाला दोघांना ना एकच शब्द आहे, द्वाड. दुसरं काही नाही. हो चला आता तिकडे मा आणि नमिता वाट बघत असतील. चला तुम्ही सुद्धा. कम ऑन स्वीटहार्ट. देवा देवा उचल रे बाबा, मला सोडून सगळ्यांना उचल. काय मग काय? पुढच्या 2 दिवसात काय काय घडणार आहे त्याची झलक दाखवली तुला. चल चल स्वीटहार्ट. रोज सांग ना प्लीज, मला काय सरप्राईज आहे. प्लीज प्लीज. अगं किटी, आता ते सांगितलं तर सरप्राईज राहणार आहे का सांग? बर ठीक आहे, मी खूप सरप्राईज झालेले आहे. आता तुम्हाला किती दिवस चांगवत ठेवणार आहे? सो प्लीज सांगशील का काय सरप्राईज आहे ते? शांग सांग ना प्लीज. कलर शांग. आता सांग ना रोहन. आता तर संध्याकाळीच. रोहन काय यार, प्लीज सांग ना. बरं तुम्ही संध्याकाळी घरी आहात ना? ऑफकोर्स मी घरी आहे. 2 दिवस मी घरी आहे, कारण पलाश पुरंदरे सेकंड हनीमूनला गेलेत ना. स्वतःच्याच बायकोबरोबर? रोहन डोंट बी सो मीन या. तू त्याच्याबरोबर काम करतेस आणि तुला चांगलं माहिती आहे. आता आपण हे मांडण्यापेक्षा तुम्हाला सरप्राईज काय ते सांगशील का? प्लीज 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 प्लीज. संध्याकाळी. रोहन यार, दिस इज नॉट फेअर या. काय? बाय किटी. ठीक आहे. बाय पलाश. काय? थँक्स पलाश. रोहन नालायक कुठचा.
हे सगळं कधी थांबणार आहे का काही कळतच नाही. ऑस्ट्रेलियातले हल्ले हो. काल पुन्हा एक हल्ला झाला. समजा राजकीय दबावामुळे हे सगळं थांबलं ना काका, तरी आतल्या धुमसत राहणारच. द इश्यू इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. हो रे, ह्या एक एक बातम्या वाचल्या ना की धडकी भरते छाती. पण नशीब अनु राहते त्या भागात फारसं टेन्शन नाहीये. खरंय रे ते, पण काही जरी असलं ना तरी 24 तास आम्हाला काळजी असते. खरंय, मुलं किती मोठी झाली तरी आई वडिलांचा जीव त्यांच्यात अडकलेला असतोच ना काका. शुभंकर, कळेल आता, लवकरच कळेल तुलाही. पण का रे बाबा, त्या सरोगसीच्या बाबतीत सगळे कायदेशीर कागदपत्र नीट केलेस ना? आणि सर कॉन्ट्रॅक्टच केले काका. खरं तर हा एवढा मोठा निर्णय घेणं खूप कठीण होतं, पण नमिता करता सगळं केलंय. बाळा करता किती डेस्परेट झाली होती ती तुम्हाला माहिती आहे. खरंय शुभंकर, मुलं होईपर्यंत हे असंच वाटतं. पण खरी मजा असते ती मुलं मोठी झाल्यावर. मुलं मोठी झाली की म्हातारपणी ती आपल्या बरोबरच राहतील याची काही गॅरंटी नाही. अरे आमचंच बघ ना, चांगली सोन्यासारखी 2 पोरं आहेत, पण काय ते तिकडे लांब परदेशात, आणि आम्ही आपले म्हातारे बसलोय एकटेच. काही पर्याय नाही म्हणा. आणि मनाला कितीही समजावायचा प्रयत्न जरी केला ना तरी नाही, कठीण जातं ते फार. माझ्या वेळी असते. तुझ्या आत्याचंच बघ ना आता. पण हो, एक लक्षात घे, आत्याचं बोलणं तू फार मनावर घेतलेलं नाहीयेस ना. हे बघ, तिने कितीही काही म्हणू दे, मी तुला सांगतो, आशू ही अत्यंत सरळ, साधी आणि सालस पोरगी आहे. शुभंकर, तुमची निवड अगदी योग्य आहे. तारा, अगं ए तारा, राहायला आलोय. हो का? खरंच म्हणजे मज्जाच मजा आहे आता. अगो बाई, जावई बापू, या या. नमस्कार करतो आत्या. आयुष्यमान भव. काय काय आशीर्वाद देऊ आता. नाही म्हणजे तू सगळीकडे झळकतोच आहेस. आमच्याकडे की नाही खूप आवडतो हा सर्वांना, आणि आम्ही अभिमानानं सगळ्यांना सांगतो आमचे जावई बापू आहेत ते. साफ सबकी दुआ है. पलाश जोकचा पण खरंच तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, आणि मुख्य म्हणजे मीराचा सपोर्ट आहे, म्हणून हे सगळं होऊ शकलं. असू दे रे बाबा, असू दे. खूप यश मिळू दे तुला. पण काय रे, आत्ता उगवतोयस, आम्हाला भेटायची इच्छा नाही ना तुला? सॉरी. अरे वा, बाळ आलं वाटतं. नक्की राहणार आहेस ना? हो. रात्री जर उठून म्हणालास मला आईची आठवण येते, मला बाबा पाहिजे, तर मी अजिबात सोडणार नाहीये. मी आता मोठा झालोय. का? बरं बरं, चला आशुताईला भेटून येऊया. आशुताई अजून आहे? चल ना, आशूला भेटूया. आले आले, चल. शोभा, शोभा, मिहीरची बॅग आण गाडीतनं. मिहीर, आत्याजीला नमस्कार नाही केला. असू दे ग, आयुष्यमान भव. आले मी. चला तू बस माझ्या बरोबर गप्पा मार. या. ये चल. काय ग, काय झालं? शिका बसलीस? काय नाही, वेळ जात नाहीये. रिकामं बसायची सवय नाहीये ना. समजू शकते मी, पण आता 2 दिवस तरी चिंता नाही वेळ कसा घालवायचा याची. मीर आल्यावर राहणार आहे मिहीर आपल्याकडे आईशिवाय. खरंच? हो. तुम्हाला जादू दाखवणार होती ना? दाखवणार आहे ना. माझ्याकडे पण एक जादू आहे. बघू. मीरा, मिहीर आणि आशू खेळले तर काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही, काही नाही, फक्त तिला म्हणावं धावपळ करताना जरा जपून. मीर, चल निघते मी. बाय बाय. हा, आणि सारखा तो व्हिडिओ गेम घेऊन बसू नको हा. आणि आशुताईची मारामारी वगैरे करायची नाही. हो ग, मला डिस्टर्ब करू नकोस. माय गॉड,
चला कसं खेळायचं? मग हे जातं वरती? तू दाखव. कुणालाही खरं वाटे ना, त्यांना जावई बापू म्हटल्यानंतर अनुचा नवराच वाटलं हो. आणि असा गोंधळ उडाला पण सांगते. पलाश खूप पॉप्युलर आहे. या बसा. काय रमला वाटतं हिरो. हो आशू जादू दाखवणार आहे त्याला. चला निघूया आपण. निघूया म्हणजे जेवायला थांबत नाही आहात तुम्ही? खुसफुस खुसफुस कशी सांगली आहे तुमची लहान मुलांसारखी. आणि काय रे तुम्ही दोघं सटकत आहात ना, मी काहीतरी लेक्चर देईन म्हणून? नाही आत्या, मी हिला म्हणत होतो की तुम्ही एवढ्या सुंदर दिसता, तुमचं नाव रेकमेंड केलं असतं सिरियल मध्ये. आता मात्र धपाटा घाली ना तुला. आत्या नाही ग, अगं मिहीर इथे राहतोय ना आता, मग आम्हाला जरा वेळ मिळेल. एरवी खूप धावपळ असते ना आमची त्याची, म्हणून. ठीक आहे, पण आता मिहीरला न्यायला याल ना तेव्हा जेवायचं ठरून यायचं. हं आणि काय रे ती डेट का काय म्हणतात ती घ्यायला लागेल का तुझी? अजिबात नाही, ऑलवेज ॲट युअर सर्व्हिस मॅम. बघितलंस कसं बोलतो ते. चला निघतो. बरं नमिता, माझ्या मुलाकडे नीट लक्ष दे. घेईन काळजी, तू नको काळजी करूस. हा चल मी पुढे. यावेळेला राहील बहुतेक, आशू पण आहे ना. हो. चल येऊ. एन्जॉय. हो बाय. आता येते का? ये. ऑल द बेस्ट. काळजी. मी येते हा जरा. माझ्या पाचगणीच्या शाळेत ना एक मोठा स्विमिंग पूल होता आणि त्याच्यात माझा एक मित्र होता ना, तो पडला त्याच्यात दुबुक्कन. हा मिहीर आल्यापासून घर किती भरल्यासारखं वाटतं नाही? तुम्हाला सांगते वंस, लहान मूल घरात असलं ना की घरचं वातावरण बदलतं नाही? तर काय, घराला शोभा येते ते लहान मुलांनीच ग. लहान मुलांनी गाजतं वाजतं ना तेच खरं घर. आता तुम्हाला कळलं ना मी सरोगसीला का मान्यता दिली ते? अगं पण म्हणून एक धूर्त मुलगी तुम्ही घरी आणलीत? अगं मला सांगितलं असतं तर एखादी चांगली मुलगी मी नसती का सुचवली तुम्हाला? म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारू, तुम्ही त्या आशूचा का इतका राग करता? ती खरंच खूप सुसंस्कृत आणि सभ्य मुलगी आहे. अहो तिचा सुसंस्कृतपणा पाहून तर नमिताने ध्यास घेतला होता की आपलं बाळ आशूच्याच पोटी जन्माला यावं. अहो अश्विनीकडे बघितल्याबरोबर कळतं तिचं वागणं, बोलणं, विचार फार सालस होती. सालस? सालस म्हणे, खाली मुंडी पातळ धुंडी आहे ती मुलगी. हे सगळं जी करते ना ती, ते सगळं पैशासाठीच करते. हो, होणारा नवरा अमेरिकेला गेल्यानंतर हा मार्ग शोधला तिनं. हो, त्याला फोनवर खोटं सांगून, घरच्यांपासून सगळं व्यवस्थित लपून छान पैसे कमवणार आहे हो ती. नाही वंस, तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतो. आशूने सगळं पैशांसाठी नाही केलं, समीरला वाचवण्यासाठी, त्याच्या प्रेमासाठी तिने हे सगळं केलं. वंस मी तुम्हाला मध्ये सगळी सिच्युएशन समजावून सांगितली होती ना. तिचा भाऊ आणि समीर त्या केसमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते. हो, म्हणून तिने हे प्रपोजल स्वीकारलंय. आणि हे कटू सत्य आहे की तिच्या सगळ्या अवघड परिस्थितीचा फायदा आपल्याला झाला. पण म्हणजे आपण तिला फसवलेलं नाहीये. तिला विचार करण्यासाठी आपण पुरेसा अवधी दिला होता. पण मुद्दा हाच की ती जीव घेण्या कोंडीत अडकली होती आणि केवळ म्हणूनच तिने हा पर्याय स्वीकारला. अहो तिला पैशांचा मोह नाहीये वंस,
होणाऱ्या सासूचं ऑपरेशन आणि नवऱ्याला फसवणुकीच्या आरोपापासून वाचवण्यासाठी तिने हे सगळं केलं. म्हणजे एक फसवणूक टाळण्यासाठी दुसरी फसवणूक, आणि तीही अशा प्रकारे. मला तर काही पटतच नाहीये हे सगळं. प्रेम बिम हे सगळं आहे ना, हे सगळं थोतांड आहे ग, थोतांड. ती जे करते ना ते सगळं पैशासाठी करते. आणि आता तू लिहूनच घे माझ्याकडनं पुढे काय होणार आहे ते. त्यांना मी त्याच्या कानी कपाळीने हेच ओरडून सांगते ग, पण त्या मुलीनं तिच्यावर अशी काही मोहिनी घातली ना की तिच्या डोक्यात शिरतच नाहीये काही. बाळ झाल्यानंतर ती मुलगी इथंच राहते की नाही ते बघ. ती फक्त मिहिरला जादू दाखवत नाहीये, ती तुम्हा सगळ्यांनाच जादू दाखवणार आहे. काय बोलताय तुम्ही हे वंस? खरं तेच बोलते मी. आधी पैसे, मग शुभंकरचं बाळ, आणि मग अलगद शुभंकर. तुम्हाला बोलवतं तरी कसं? तुमच्या मनात हे विचार येतात कुठून? हे असं सगळं बोलून तुम्ही आशू सारख्या सच्चिल मुलीचा अपमान तर केलातच, पण त्या बरोबरीने माझ्या शुभंकरचाही अपमान केला. आशू तुमच्यासाठी परकीय म्हणून एक वेळ ठीक आहे, पण शुभंकर तुमच्याच रक्ताचा आहे ना, त्याच्यावरही विश्वास नाहीये तुमचा? हे बघ नमिता, जग तुझ्यापेक्षा जास्त बघितलंय मी. विस्तवाजवळ लोणी नेलं ना की विरघळतच. शुभंकर आज ज्या वयाच्या रेषेवर उभा आहे ना, ती रेषा तोल ढळण्यासाठीच ओळखली जाते. तेव्हा हे लक्षात घे नमिता, मी तुला दुखवण्यासाठी बोलत नाहीये ग. दुखावली जाण्यापासून वाचावीस म्हणून बोलते मी. पण मला वाचवण्यासाठी हा तुमचा जो प्रयत्न आहे ना, त्याने दरवेळेला मला फक्त मनस्तापच होतो. या पोरीचं पोर पण केव्हा जाणार आहे कोणास ठाऊक. मीरा, तू विधवा नाहीस ना? तूही डोळ्यांवर पट्टी बांधलीस? नाही वंसा, डोळे तर माझेही उघडे आहेत, तुमच्या इतकेच. फक्त आशूकडे बघण्याची माझी नजर वेगळी आणि स्वच्छ. शेंगदाणे का भाजते? चिकटू नको अंगाला, आधी जा हातपाय धुवून ये जा. तुतले हात पाय. वा, शेंगदाणे का भाजतेस? बोल ना. अगं चिवडा करते अश्विनीसाठी. कशाला चिवडा? बंगलोला जाते ना ती, म्हणून चिवडा आणि लाडू बरोबर देते तिच्या. इकडे काय खाण्यापिण्याचे हाल असतील देव जाणे, आणि हे काय खाणार आहे तिथे. आत्तासाठी फूड इन्फेक्शन झालेलं होतं, पुन्हा काही व्हायला नको. आणि घरच्या 4 वस्तू असल्या ना बरोबर की बरं पडतं अगं हाताशी. एक विचारू? तू खूप गोड आहेस ना? मलाच विचार बावळट. तुझं खूप प्रेम आहे सगळ्यांवर. मालिका अशा गोष्टीने समजायच्या नसतात, कळलं की नाही? एक विचारू? बोल ना. समीर काका अमेरिकेला गेला होता तेव्हा किती खुश होतात तुम्ही? मग आशू आता साधी बँगलोरला जाते, तर तिला पाठवायला एवढी का रडारड? जी गोष्ट वेगळी आहे ग. 50 काळज्या असतात जीवाला. आणि काही झालं तर ब्रह्मांड आठवेल बाई. म्हणजे एक धपाटा दिला ना की जे आठवेल ना त्याला ब्रह्मांड म्हणतात. जा पहिले जा, कपडे बदल जा. खाऊ नको लाडू, त्याच्यासाठी ठेवले. एकच एक म्हणशील नंतर सगळे नाही खात, नाही खात, नाही खात. एकच. सांडू नको. किती सरळ आणि सालस आहे आशू. का दिसत नाही त्या आत्यांना?
पण मला दिसतंय ना, मा, मीरा, शुभू सगळ्यांना दिसतंय, कारण ती आहेच तशी. आत्यांना काहीही वाटू देते.